आमच्या वाचक संवादातील सर्व बंधू कृतीवर या साहित्य कृतीचे लेखक आहेत प्रभाकररावजी मोरे। या साहित्य कृतीवर अतिशय सुंदर असा या ठिकाणी वाचक संवाद सादर होणार आहे। तर मी आजच्या कार्यक्रमाचे संवादक प्राध्यापक मारुतीरावजी जाधव सरांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सुरुवात करावी। धन्यवाद। हॅलो, चला कवितेच्या बनात या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक चळवळी अंतर्गत 227वा वाचक संवाद संयोजकांनी आयोजित केलेला आहे। त्या निमित्त मी यशस्वी होणारच या प्राध्यापक प्रभाकर भोरे लिखित साहित्य कृतीवर मी आजचा 227वा वाचिक संवाद साधत आहे। या साहित्यिक चळवळीत या कार्यक्रमाचे संयोजक आनंद कदम सर, प्राध्यापक पाटील सर, स्वर्णकार सर आणि इतर सहकारी मित्रांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। तर आज या साहित्यिक चळवळीमध्ये मी हा जो विषय आहे हा विषय का निवडला? आजच्या परिस्थितीत कोविड-19 मुळे सर्व जग हैराण आहे। विशेषतः भारतातील महाराष्ट्रामध्ये कोविड पॉझिटिव्हची संख्या जास्त होती। दररोज 22,000 23,000 एवढी कोविड पॉझिटिव्हची संख्या महाराष्ट्रामध्ये होती। त्यामुळं कारखानदार, व्यापारी, नोकरदार, प्राध्यापक, शिक्षक, मजूर, शेतकरी, त्यामुळं मी हा विषय विशेषतः निवडलेला आहे। असं म्हटलं जातं, पावसानं झोडपलं, राजाने छळले आणि नवऱ्याने मारले तर तक्रार कुणाकडे करायची? आणि त्यामुळं आता अतिवृष्टीमुळं तेलंगणा, महाराष्ट्रातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे या पावसामुळं, या अतिवृष्टीमुळं यांचं, शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं। तरी सुद्धा या मायबाप सरकारला शेतकऱ्यांना काही मदत करावी असं वाटत नाही। आणि विद्यार्थी कोण आहेत? विद्यार्थी हे सर्व शेतकरी आणि शेतमजूर यांचीच मुलं आहेत। यामुळं विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी आणि लेखकांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून मी हा विषय निवडलेला आहे। तर प्राध्यापक प्रभाकर भोरे लिखित मी यशस्वी होणारच या पुस्तकामध्ये प्राध्यापक प्रभाकर भोरे यांनी विद्यार्थी गोंधळलेला असल्यामुळं या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे यासाठी हे पुस्तक त्यांनी विशेषतः लिहिलेलं आहे। असं म्हटलं जातं, आंधी से डरकर नौका पार नहीं होती, करने वाले की हार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती। या पुस्तकात लेखकांनी अपयशाची कारणमीमांसा केलेली आहे। त्याचप्रमाणे यशस्वी शिखरावर पोहोचवण्यासाठी जे सद्गुण आवश्यक आहेत याचं चित्रण किंवा याचं वर्णन या पुस्तकामध्ये लेखकांनी केलेलं आहे। जसे मानसिक प्रवृत्ती, आत्मविश्वास, चिकाटी, जिज्ञासा, जिद्द, संयम, आत्मपरीक्षण, वेळ आणि वेळेचं महत्त्व, संधी आणि संधीची गोष्ट,
या सर्व बाबीचा लेखकांनी या पुस्तकामध्ये खूप बारकाव्यानं विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे या सर्व बाबी वाचकांना पटवून देण्यासाठी लेखकांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेले आहेत, वेगवेगळे दाखले दिलेले आहेत आणि त्यामुळं विद्यार्थी वर्गांना हे पुस्तक आणि या पुस्तकातील विचार नक्कीच मार्गदर्शक ठरल्याशिवाय राहणार नाही. तर मी यशस्वी होणारच. या पुस्तकामध्ये लेखक प्रभाकर बोरे यांनी प्रथमतः पहिली गोष्ट सांगितलेली आहे, विद्यार्थ्यांना जर यशस्वी व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखलं पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखू शकत नाही, मी कोण आहे, आपल्या उणिवा काय आहेत, आपल्यामध्ये पॉझिटिव्ह पॉइंट कोणते आहेत, हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत माणूस यशस्वी शिखरावर पोहोचू शकत नाही. यासाठी प्रथमतः कोणत्याही माणसानं आणि विशेषतः विद्यार्थ्यानं स्वतःला ओळखलं पाहिजे. यासाठी लेखकांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे किंवा दृष्टांत दिलेलं आहे. लेखक या पुस्तकामध्ये म्हणतात, एक सिंहाचा बछडा होता किंवा छावा होता आणि याचा जन्म झाल्यानंतर तो लहान असतानाच त्याच्या आई वडिलापासून तो सिंहाचा छावा किंवा सिंहाचा बछडा चुकून दूर गेला. काही केल्या या सिंहाच्या बछड्याला त्याचे आई वडील भेटत नव्हते किंवा सापडत नव्हते आणि तो सिंहाचा छावा काय करत होता, आपल्या आई वडिलांना शोधत इकडे तिकडे फिरत होता. काही केल्या त्याला त्याचे आई वडील सापडत नव्हते आणि तो असाच जंगलामध्ये इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये त्याला शेळ्या आणि मेंढ्या यांची भेट झाली आणि शेळ्या आणि मेंढ्याच्या सहवासात हा सिंहाचा छावा राहू लागला. विद्यार्थी मित्रांनो, सहवासाला खूप महत्व आहे. कारण असं म्हटलं जातं मराठीमध्ये, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला. आता हा सिंहाचा छावा आहे, परंतु कुणाच्या सहवासात राहत आहे, शेळ्या आणि मेंढ्याच्या सहवासात हा सिंहाचा छावा राहत आहे. आणि हा सिंहाचा छावा शेळ्या आणि मेंढ्याच्या सहवासात राहत असल्यामुळं मी सिंह आहे, मी सिंहाचा छावा आहे हे कोण विसरलं, हा सिंहाचा छावा विसरला. आणि याच्या सर्व कृती कुणासारख्या झाल्या, शेळ्या आणि मेंढ्यासारख्या झाल्या. एक दिवस काय झालं, जंगलामध्ये जो मोठा सिंह होता, या सिंहानं सिंहगर्जना केली आणि सिंहगर्जना केल्याबरोबर शेळ्या आणि मेंढ्यांनी आणि या सिंहाच्या छाव्यानं ही सिंहगर्जना ऐकली आणि शेळ्या आणि मेंढ्या बिथरल्या, घाबरल्या. तसा हा सिंहाचा छावा सुद्धा जो या शेळ्या आणि मेंढ्याच्या सहवासात राहत होता, तो सुद्धा बिथरला, घाबरला. आणि शेळ्या आणि मेंढ्या काय होऊ लागल्या, सुसाट घाबरून सैरावैरा पळू लागल्या. पळून पळून या शेळ्या आणि मेंढ्यांना खूप दम लागला, थकवा आला आणि त्यानंतर पाणी पिण्यासाठी या शेळ्या आणि मेंढ्या एका तळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी तळ्याच्या बाजूला गेल्या. त्यांनी पाणी पिलं. त्याच वेळी हा सिंहाचा छावा सुद्धा काय करत होता, पाणी पित होता. आणि पाणी पित असताना या सिंहाच्या छाव्याला आपलं प्रतिबिंब पाण्यात दिसलं. पाण्यात आपलं प्रतिबिंब दिसल्याबरोबर सिंहाच्या छाव्याच्या गोष्ट लक्षात आली. त्यानं पाहिलं, आपण ज्याच्या सहवासात राहतो, शेळ्या आणि मेंढ्याच्या सहवासात राहतो, त्याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत. मगाशी ज्या सिंहानं सिंहगर्जना केली त्याच्यासारखे आपण दिसतो. आणि यामुळं या सिंहाच्या छाव्यानं स्वतःला काय केलं, ओळखलं आणि खूप मोठी सिंहगर्जना या सिंहाच्या
बछड्याने केली आणि त्यानंतर ही सर्व सिंहगर्जना शेळ्याने ऐकली, मेंढ्याने ऐकली आणि घाबरून शेळ्या आणि मेंढ्या पळून गेल्या. आणि त्याच वेळेस या सिंहाच्या छाव्याला आपण शेळ्या किंवा मेंढ्या नसून आपण कोण आहोत, सिंह आहोत याची आत्मप्रचिती झाली, आत्मसाक्षात्कार झाला. आणि त्यानंतर हा छोटा असलेला सिंह जंगलामध्ये निघून गेला आणि जंगलामध्ये जंगलाचा राजा म्हणून राहू लागला. तर उपस्थित संवादकाहो, या सिंहाच्या बछड्याला आपण सिंहाचा बछडा आहोत याची जाणीव का झाली? कारण या सिंहाच्या बछड्यानं स्वतःला ओळखलं. आपल्याला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, यशाच्या यशस्वीकरापर्यंत पादाक्रांत यश करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? स्वतःला ओळखलं पाहिजे. सर्व विद्यार्थी, कारण मानवाला इतर प्राण्यामध्ये जी बुद्धिमत्ता नाही तेवढी बुद्धिमत्ता ईश्वराने किंवा परमेश्वरानं दिलेली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि स्वतःला विद्यार्थ्यांनी ओळखल्यानंतर काय होईल? त्याच्या जीवनामध्ये, विद्यार्थी दशेमध्ये ज्या अडीअडचणी येतात, जी संकट येतात, हाल अपेष्टा येतात, यातना येतात, या यातना आणि हाल अपेष्टा याचा तो काय करू शकेल? सामना करू शकेल. यासाठी आपल्याला यशस्वी शिखरावर पोहोचण्यासाठी आपण प्रथमतः स्वतःला आणि स्वतःला जर आपण ओळखलं तर निश्चितच आपण यशस्वी शिखरापर्यंत पोहोचू शकतो. याबद्दल लेखकाच्या या मताशी मी सहमत आहे. आणि यानंतर लेखक प्रभाकर भोरे यशाच्या मार्गामध्ये असणारे अडथळे याचं वर्णन करतात किंवा चित्रण करतात. 74 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जेकब नावाचा माणूस राहत होता. आणि जेकब हा ग्रस्त जो आहे तो अमेरिकेत राहत होता. आणि जेकब खूप महत्वाकांक्षी होता. माणसानं जीवनामध्ये आपली ध्येय गाठण्यासाठी काय असलं पाहिजे? महत्वाकांक्षी असलं पाहिजे. जेकब खूप महत्वाकांक्षी होता आणि यामुळं या जेकबनं काय केली? अमेरिकेमध्ये अमेरिकन सरकार काय करतं? जमीन भाड्यानं देतं. शासकीय जी जमीन आहे ती जमीन भाड्यानं देतं. आणि एखाद्याची जर इच्छा असेल ती जमीन खोदकाम करण्याची तर ती खोदकाम करण्याची सुद्धा परवानगी देतं. आणि खोदकाम केल्यानंतर ज्या खनिजाचा शोध लागेल त्या खनिजातील काही हिस्सा ज्यानं शोध लावला त्याला देत होतं. आणि यामुळं जेकबनं काय केलं? 74 वर्षापूर्वी अमेरिकेकडून जमीन भाड्याने घेतली. आणि ही जमीन खोदण्यासाठी काय केलं? या जेकबनं खूप मोठी यंत्रसामग्री, विद्वान इंजिनियर, वेगवेगळे लेबर, कामगार या जेकबनं काय केले? जेकबनं जमिनीचं खोदकाम करण्यासाठी ठेवले. आणि यानंतर जेकब काय करू लागला? या जमिनीचं खोदकाम करू लागला. जेकब या जमिनीचं खोदकाम करत आहे. या जेकबनं जमिनीचं खोदकाम करण्यासाठी जवळपास 1.5 वर्ष अपार मेहनत केली. त्याचप्रमाणे खूप मोठा पैसा सुद्धा जेकबनं खर्च केला. परंतु काही केल्या जेकबला काय मिळत नव्हतं? जमिनीमध्ये जे सोनं आहे त्या सोन्याची खाण मिळत नव्हती. आणि 1.5 वर्षानंतर जेकब काय झाला? निरुत्साही झाला, निराश झाला. आणि त्यानं ठरवलं आपण 1.5 वर्षापासून या जमिनीचं खोदकाम करण्यासाठी एवढा अवाढव्य खर्च केला परंतु सोन्याची खाण काही केल्या मिळत नाही. आणि निराश होऊन जेकबनं काय केलं? त्याच्याकडे असलेली यंत्रसामग्री
एका भंगारवाल्याला विकली आणि भंगारवाल्याला ही यंत्रसामग्री विकून जेकब नंतर अमेरिकेमध्ये LIC एजंट म्हणून काम करू लागला. सुरुवातीला LIC व्यवसायामध्ये जेकबला यश येत नव्हतं. लोकांना विचारलं LIC पॉलिसी घेतो का, तेव्हा लोक सुरुवातीला काय करत होते, नकार देत होते. परंतु जेकबनं 10 ते 12 वेळा विचारल्यानंतर लोक काय करत होते, LIC पॉलिसी जेकबला देत होते. आणि त्यानंतर जेकबनं इथं ठरवलं, कारण आपली पूर्वी जमीन खोदकाम करत असताना जी चूक झाली ती चूक इथं होऊ नये यासाठी जेकबनं आपली महत्वाकांक्षा, आपली जिद्द, आपली चिकाटी, आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. आणि जेकब मोठ्या मनोधैर्यानं काय करू लागला, LIC लोकांना विकू लागला. आणि LIC लोकांना विकल्यानंतर LICच्या व्यवसायामधून जेकबनं अमाप पैसा कमवला. आणि जेकब यांना पैशाच्या बाबतीत त्याची जी महत्वाकांक्षा होती ती महत्वाकांक्षा जेकबनं पूर्ण केली. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अडीअडचणी येतात, तरी सुद्धा या अडीअडचणी केलं पाहिजे. त्यांच्या ज्या चुका आहेत या चुका सुधारल्यानंतर त्यांना इच्छित ध्येयापर्यंत पोहोचता येतं. मग पहिला आपण पॉइंट घेतलेला आहे. आतापर्यंत आपण पहिल्याच पॉइंटवर बोलत आहोत, पहिल्याच मुद्द्यावर बोलत आहोत, आत्मपरीक्षण. तर हे आत्मपरीक्षण कसं करायचं, तर यासाठी लेखकांनी काय सांगितलेलं आहे, काही पॉइंट सांगितलेले. सद्गुण, माणसानं त्याच्यामध्ये असलेले सद्गुण शोधले पाहिजेत. पॉझिटिव्ह पॉइंट आणि पॉझिटिव्ह पॉइंट शोधून त्याची नोंद ठेवली पाहिजे. दुसरं सांगितलेलं आहे लेखकांनी, निगेटिव्ह पॉइंट, माणसामध्ये असलेल्या उणिवा किंवा दोष याची सुद्धा नोंद माणसानं ठेवली पाहिजे. त्यानंतर लेखकांनी सांगितलेलं आहे संधी, ऑपॉर्च्युनिटी. माणसाला जीवनामध्ये कधी संधी येतील काही सांगता येत नाही, आणि संधी आल्यानंतर ही संधी पुन्हा भेटेल की नाही, ही संधी कशी असेल हे सुद्धा सांगता येत नाही. त्यासाठी संधी याचं सुद्धा लेखकांनी वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढं आत्मपरीक्षण आणि या सर्वांची कारण मीमांसा कोण केली पाहिजे, विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. लेखक म्हणतात, देर इज नो सक्सेस विदाउट स्ट्रगल. जीवनामध्ये जो संघर्ष करतो, मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्न वाळूचे कणरगडिता केले गळे. या उक्तीप्रमाणे जो मनुष्य स्ट्रगल करतो त्याला जीवनामध्ये काही भेटत नाही किंवा काही मिळत नाही असं काही नाही. यासाठी माणसानं जीवनामध्ये स्ट्रगल किंवा संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आज आपल्या भारतातील काही उदाहरणं जर घेतलो तर आपण अंबानी, टाटा, बिर्ला ही सर्व जर उदाहरणं घेतलो, या सर्वांनी काय केलेलं आहे, जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष केलेला आहे. आणि ही माणसं आज जगातील श्रीमंतापैकी एक आहेत. यासाठी प्रत्येक माणसानं जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष किंवा स्ट्रगल करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि जो माणूस स्ट्रगल करण्याची तयारी ठेवतो तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. कारण स्ट्रगल केल्याशिवाय जीवनामध्ये काही मिळत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, दे रे हरी पलंगावरी. हरी कधीच आपल्याला पलंगावर आणून देत नाही. यासाठी माणसानं संघर्ष केला पाहिजे. या संघर्षाबद्दल लेखक प्राध्यापक प्रभाकर भोरे यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली. आणि लेखक संघर्षाबद्दल गोष्ट सांगत असताना म्हणतात ते जीवशास्त्राचे प्राध्यापक होते. आणि हे जीवशास्त्राचे प्राध्यापक काय करायचे, विद्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट प्रयोग करून विद्यार्थ्यांना ती गोष्ट काय करायचे, दाखवायची. त्यामुळं
विद्यार्थी वर्गामध्ये हे जीवशास्त्राचे प्राध्यापक विद्यार्थी प्रिय होते। एक वेळेस काय झालं, या जीवशास्त्राच्या प्राध्यापकांनी सुरवंटाचा कोश आणि सुरवंटामधून फुलपाखरू जन्म कसं घेतं हे विद्यार्थ्यांना प्रयोगानं दाखवायचं, हे या जीवशास्त्राच्या प्राध्यापकानं ठरवलं आणि जीवशास्त्राचे हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना सांगत होते, आता काही क्षणामध्ये काही वेळामध्ये काय होईल, फुलपाखरू त्याच्या कोशामधून बाहेर येईल। तुम्ही मात्र दक्षता घ्यायची। काय दक्षता घ्यायची? कुणी त्या फुलपाखराला त्रास होतो म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा नाही, असं सांगून हे जीवशास्त्राचे प्राध्यापक प्रयोगशाळेमधून बाहेर गेले। आणि ते बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर काही मिनिटाच्या नंतरच या कोशामधून हे फुलपाखरू बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होतं। काही विद्यार्थी असतात, शिक्षकाच्या किंवा प्राध्यापकाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतात। काही विद्यार्थ्याच्या लक्षात आलं हे फुलपाखरू कोशामधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु त्याला खूप त्रास होत आहे, त्याला खूप वेदना होत आहेत आणि त्याला त्रास किंवा वेदना होत असल्यामुळं आपण काय करावं, याचा त्रास कमी करावा म्हणून या सुरवंटाचा जो कोश होता त्यांनी फोडला आणि काही क्षणामध्येच काय झालं, ते फुलपाखरू मेलं, मृतप्राय झालं। नंतर प्राध्यापक महाशय लॅबमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये आले, झाला प्रकार यांच्या लक्षात आला आणि हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी तो एक उपदेश केला, कारण जीवन जगत असताना या फुलपाखराला जन्म घेत असताना जर तुम्ही वेदना होऊन दिल्या असत्या, त्रास होऊ दिला असता, तर याला बाहेरच्या वातावरणात कसं राहावं याची सवय पडली असती आणि ते फुलपाखरू मेलं नसतं। तसंच तुम्हाला सुद्धा जीवन जगत असताना वेगवेगळ्या अडीअडचणी येतील, जीवनामध्ये हालापेष्टा सहन कराव्या लागतील। त्या हालापेष्टांचा सामना आपण व्यवस्थितपणे केला पाहिजे, तोच व्यक्ती जीवनामध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये यशस्वी होऊ शकतात। आणि त्यानंतर लेखकांनी आत्मपरीक्षण झालं। पुढचा पॉइंट सांगितलेला आहे, मानसिक प्रवृत्ती किंवा दृष्टिकोन। प्रत्येक व्यक्तीची मानसिक प्रवृत्ती किंवा दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीकडे काही लोकांचा दृष्टिकोन त्या गोष्टीकडे पाहण्याचा कसा असतो, निगेटिव्ह असतो। म्हणून माणसानं कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह किंवा होकारार्थी विचार केलाच पाहिजे। या संबंधी लेखक प्राध्यापक प्रभाकर भोरे यांनी एका फुगेवाल्याची गोष्ट सांगितली। फुगेवाला फुग्याचा व्यवसाय करत होता, फुग्यामध्ये हवा भरून तो फुगे विकायचा आणि जर त्याला ग्राहक कमी असेल तर तो काय करायचा, गल्लीमध्ये फुग्याला काय करायची, हवा भरायची आणि हे फुलं काय करायचा, तो आकाशात सोडून द्यायचा। आकाशात फुलं सोडून दिल्यानंतर गल्लीतले लहान मुलं काय करायची, ते फुगे पाहायचे आणि फुगे पाहिल्यानंतर घरी काय करायची, फुगे घेण्यासाठी आग्रह करायचे आणि त्यानंतर त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने झाला। एक दिवस गल्लीतल्या एका मुलीनं या फुगेवाल्याला विचारलं, अहो फुगेवाले काका, आकाशात पिवळा फुगा, लाल फुगा, निळा फुगा उडतो, काळा फुगा सुद्धा आकाशामध्ये उडतो का? त्यावेळेस फुगेवाल्याचा आणि लहान मुलीचा संवाद आहे, परंतु तो खूप महत्वाचा आहे। त्यावेळेस या फुगेवाल्याने त्या मुलीला सांगितलं, हे बेबी, फुगा रंगाने आकाशात उडत नाही, तर तो फुगा कशामुळे आकाशामध्ये उडतो, त्याच्यामध्ये आतमध्ये जी शक्ती आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये जी हवा आहे, या हवेमुळे तो काय होतो, आकाशात उडतो। या गोष्टीमधून सुद्धा विद्यार्थ्यांनी खूप मोठा बोध घेणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण असतात, या सुप्त
विद्यार्थ्यांनी जर योग्य वाव दिला तर कोणताही विद्यार्थी काय करतो, आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो। यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यानंतर लेखकांनी आपण पहिला पॉइंट पाहिला आत्मपरीक्षण, त्यानंतर आपण पाहिलेल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी। आता पुढचा पॉइंट पाहणार आहोत, चौथा संधी। लेखकांनी या पुस्तकामध्ये संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी याला जीवनामध्ये खूप महत्व आहे। कारण जो विद्यार्थी किंवा जो माणूस जीवन जगत असताना योग्य संधी ओळखून त्या संधीचं सोनं करतो, तो माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो। आता विद्यार्थ्यांना ज्या संधी मिळतात, या संधी कोणत्या प्रकारच्या असतात? विद्यार्थ्यांना मिळणारी संधी आहे शरीर सदृढ करण्याची संधी। त्याचप्रमाणे म्हणजे विद्यार्थी असताना आपलं शरीर सुदृढ केलं पाहिजे, बलवान धष्टपुष्ट केलं पाहिजे। त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढची मिळणारी संधी आहे, त्याच्यामध्ये जे सुप्त गुण असतात, या सुप्त गुणाचा विकास करण्याची संधी। विद्यार्थी असताना त्याच्यामध्ये चित्रकला, भाषण कला, गायन कला, रांगोळी कला, शिल्पकला या कलांचा या विद्यार्थ्यांना काय केला पाहिजे, विकास केला पाहिजे। आणि अभ्यास करण्याची संधी। विद्यार्थी असताना त्याला जी अभ्यास करण्याची संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सुद्धा त्यानं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे। आणि संधीचं सोनं करणारा माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो। जो माणूस संधी ओळखत नाही, ही संधी पुन्हा येईल की नाही सांगता येत नाही, आलेली संधी कशी राहील हे सांगता येत नाही, यासाठी लेखकांनी आफ्रिका देशातील एका ग्रस्ताचं उदाहरण घेतलेलं आहे, दाखला घेतलेला आहे। आफ्रिका देशामध्ये एक शेतकरी राहत होता। हा शेतकरी जो आहे, हा शेतकरी सुखी होता, समाधानी होता। आणि या सुखी समाधानी शेतकऱ्याकडं एके दिवशी एक हुशार ग्रस्त आला, एक चाणाक्ष ग्रस्त आला। आणि हा हुशार किंवा चाणाक्ष ग्रस्त या सुखी शेतकऱ्याला काय म्हणतो, जर तुझ्याकडे अंगठी एवढा जर हिरा असेल तर तू आपल्या शहरातला सर्वात श्रीमंत माणूस राहशील। आणखीन जर तुझ्याकडे खूप जास्त हिरे असतील तर तू आपल्या देशातील श्रीमंत व्यक्ती असतील, एवढंच नव्हे तर तू आपल्या देशाचा राजा सुद्धा बनशील। असं हा जो हुशार व्यक्ती आहे तो शेतकऱ्याशी संवाद साधत होता। आणि हा संवाद साधून गेल्यानंतर हा शेतकरी रात्री अंथरुणावर पडला। आणि अंथरुणावर पडल्यानंतर काही केल्या या शेतकऱ्याला रात्री झोप येत नव्हती, तो बेचैन होता, अस्वस्थ होता। आणि तो बेचैन असताना किंवा अस्वस्थ असताना त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते। सकाळी तो उठला आणि सकाळी उठल्यानंतर त्यानं सकाळीच निर्णय घेतला, ताबडतोब तात्काळ आपली सर्व जमीन विकण्याचा त्यानं निर्णय घेतला। आणि एका ग्रस्ताला त्यानं काय केली, जमीन विकली। आणि जमीन विकून हा ग्रस्त शेतकरी जो होता तो काय करत आहे, आफ्रिकेमध्ये इकडून तिकडे फिरत आहे आणि हिऱ्याचा शोध घेत आहे। कारण माणसाचं कसं असतं, तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी, सर्व आपल्या जवळ आहे, परंतु आपण काय करतो, इकडे तिकडे त्याचा शोध घेत असतो। हा ग्रस्त आपलं पूर्ण शेत विकून हिऱ्याचा शोध घेण्यासाठी पूर्ण अमेरिका यानं पालथी घातली, आफ्रिका यानं पालथी घातली। काही केल्या कुठेही त्याला काय भेटलं नाही, हिरे भेटले नाही। त्यानंतर हा ग्रस्त नंतर दुसऱ्या देशामध्ये गेला, युरोपमध्ये गेला। तिकडे सुद्धा इकडून तिकडं हा ग्रस्त फिरला, परंतु त्याला काही केल्या हिरे भेटत नव्हते। त्यानंतर आफ्रिका गेली, युरोप गेलं। त्यानंतर हा ग्रस्त
दुसऱ्या एका देशामध्ये गेला आणि त्याही देशामध्ये जाऊन त्यानं काय केलं, हिरे कुठं भेटतात का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. स्पेन मध्ये गेला, तिसऱ्या देशात तो. स्पेन मध्ये सुद्धा त्याला काही केल्या हिरे भेटत नव्हते आणि त्यानंतर हा ग्रस्त निरुत्साही झाला, निराश झाला आणि त्यानं एका नदीमध्ये उडी घेतली आणि आपली आत्महत्या केली आणि त्यांनी आपली जीवन यात्रा इथंच संपवली. त्यानंतर ज्या ग्रस्तानं या शेतकऱ्याची जमीन घेतलेली होती, तो ग्रस्त ज्या शेतकऱ्यानं या आफ्रिका, स्पेन या देशामध्ये फिरणाऱ्या ग्रस्ताची जमीन घेतली, त्याला जेव्हा घटना समजली तेव्हा हा शेतकरी ग्रस्त काय करत होता, एका नाल्यावर, शेतामध्ये असलेल्या नाल्यावर, जे शेत त्या ग्रस्ताकडून विकत घेतलेलं होतं त्या नाल्यावर उंटाला पाणी पाजत होता. आणि उंटाला पाणी पाजत असतानाच काय झालं, दुपारची वेळ होती, एक दगड चमकणारा त्याला दिसला. या दगडामध्ये आकाशातील सप्तरंग, इंद्रधनुष्याचे रंग त्याला दिसले आणि तो दगड या ग्रस्तानं उचलला आणि आपल्या बैठकीमध्ये नेऊन ठेवला. आणि बैठकीमध्ये हा दगड नेऊन ठेवल्यानंतर काय झालं, जो ग्रस्त, हुशार ग्रस्त पूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याकडे आलेला होता, तोच ग्रस्त याही शेतकऱ्याकडे आला आणि त्याला तो काय म्हणतो, कारण घरी याच्या काय एक चकाकणारा दगड आहे, शिंग परत आला का, त्याचं नाव काय होतं, ज्यानं आत्महत्या केली होती त्याचं नाव काय होतं, शिंग होतं. तो नवीन शेतकरी म्हणतो, तुम्ही शिंग बद्दल काय चर्चा करता? नाही, कारण तो काय केलेला आहे, जमीन विकून हिऱ्याच्या शोधात गेलेला आहे. त्यामुळं तुझ्या घरी जो दगड दिसतो त्याच्यामध्ये मला काय वाटतात, हिरे वाटतात, तो शिंगच हा हिऱ्याचा दगड घेऊन आलेला आहे असं मला वाटलं आणि त्यामुळं मी शिंग परत आला काय असं तुला विचारत आहे. त्यावेळेस हा ग्रस्त म्हणतो, हा हिऱ्याचा दगड नाही, नाल्यामध्ये या दगडासारखे असे अनेक दगड आहेत आणि त्यातलाच एक दगड मी उचलून आणलेला आहे. आणि चला, तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर मी तुम्हाला काय करतो, तो नाला दाखवतो. त्यानंतर या ग्रस्तानं त्या हुशार ग्रस्ताला आपल्या नाल्यावर नेलं. तिथं त्या हुशार जाणकार ग्रस्ताला चकाकणारे हिऱ्यासारखे खूप दगड भेटले. त्यानंतर हे ग्रस्त, या ग्रस्तांनी काय केलं, हे चकाकणारे जे दगड होते प्रयोगशाळेमध्ये तपासणी करण्यासाठी पाठवलं. प्रयोगशाळेचा अहवाल आला, हे जे चकाकणारे दगड आहेत त्याच्यामध्ये काय आहे, हिरे आहेत आणि यामुळं हिरे, कारण ज्या ग्रस्तानं, ज्या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली होती त्याला हिरे आपल्याजवळच आहे, तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकल अशी, त्याच्या शेतामध्ये काय हिरे आहेत. परंतु तो हिऱ्याच्या शोधामध्ये आफ्रिकेमध्ये गेला, स्पेन मध्ये गेला, इतर देशामध्ये गेला आणि शेवटी त्यानं काय केली, आत्महत्या केली. यामुळं माणसानं जी संधी मिळते या संधीचं सोनं केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी तर काय केलं पाहिजे, जीवनामध्ये त्याला ज्या ज्या संधी मिळतात या संधीचं विद्यार्थ्यानं सोनं केलं पाहिजे. जो विद्यार्थी या संधीचं सोनं करतो तो विद्यार्थी जीवनामध्ये काय होतो, यशस्वी होतो. त्यानंतर लेखक इच्छाशक्तीचं वर्णन करतात. इच्छा तिथे मार्ग असतो आणि यामुळं आपली इच्छाशक्ती कशी असली पाहिजे, प्रबळ असली पाहिजे. ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते तो व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतो आणि यासाठी माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. आणि इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर व्यक्ती जीवनामध्ये काय होतो, यशस्वी होतो. कारण नेपोलियन जो आहे, या नेपोलियनची इच्छाशक्ती कशी होती, प्रबळ होती आणि त्यामुळं नेपोलियननं जे साध्य करायचं होतं ते साध्य केलं. यासाठी
विद्यार्थ्याची आणि प्रत्येक माणसाची इच्छाशक्ती कशी असली पाहिजे, प्रबळ असली पाहिजे. त्यानंतर लेखकांनी वर्णन केलेलं आहे आत्मविश्वासाचं. कारण मनुष्याला जीवन जगत असताना जीवनाच्या पदोपदी क्षणोक्षणी आत्मविश्वासाची अत्यंत गरज आहे. या आत्मविश्वासासाठी लेखकांनी लोकमान्य टिळकांचं उदाहरण दिलेलं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कोर्टामध्ये जाऊन सांगितलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. किती जाज्वल्य आत्मविश्वास टिळकामध्ये होता आणि टिळकांची ही जी इच्छा होती, हा जो आत्मविश्वास होता, तो आत्मविश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न पुढे कोण केला? गांधीजींनी केला. या आत्मविश्वासासाठी आपल्याला आणखीन एक उदाहरण पाहता येतं. कुस्ती खेळण्यासाठी दोन पैलवान जर कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरले आणि एक पैलवान या कुस्तीच्या फडामध्ये असा गोल फिरत आहे आणि दुसऱ्या पैलवानानं त्याचे बलवान दंड पाहून समोरचा पैलवान जर घाबरला तर समोरच्या पैलवानाकडून या पैलवानाचा पराभव होणं शक्य आहे का? नाही. यासाठी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं, विशेषतः विद्यार्थ्यानं कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास किंचितही कमी होऊ देता कामा नये. जो विद्यार्थी आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जातो, तो विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होत असतो. आणि यासाठी आपण आपल्या लक्ष्यापासून, आपल्या उद्दिष्टापासून जर आत्मविश्वास कमी झाला तर आपण आपल्या लक्ष्यापासून आणि आपण आपल्या उद्दिष्टापासून दूर जाण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येकामध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी लेखकांनी आत्मविश्वासासाठी आणखीन एक खूप उत्कृष्ट असं उदाहरण घेतले. अमेरिकेमध्ये मेरी नावाची एक विधवा बाई आपल्या मुलासह राहत होती आणि ही मेरी नावाची जी स्त्री आहे, मुलासह अमेरिकेमध्ये राहत आहे. मुलाचं संगोपन करण्यासाठी ही मेरी काय करत होती? ती घरोघर जाऊन लोकांच्या घरी ज्या फरशा आहेत, या फरशा साफ करण्याचं काम ही मेरी नावाची स्त्री अमेरिकेमध्ये करत होती. हे काम करत असताना ज्याच्या ज्याच्या घरी मेरी नावाची स्त्री जात होती, त्याच्यापैकी एकाने या मेरीला विचारलं, तू फरशा साफ करत आहेस, परंतु तुझ्याकडं भिंती साफ करण्यासाठी काही आहे का? कारण गरजेतून शोधाचा जन्म होतो किंवा गरज जेव्हा निर्माण होते तेव्हा कोणताही शोध लागतो. त्यावेळेस या मेरीच्या लक्षात आलं, आता लोकांच्या भिंती साफ करण्याचा आपल्याकडे कोणतंही औषध नाही. ही मेरी, तिला तेवढं जास्त वाचता येत नव्हतं. त्याच वेळी ही काय केली? एका ग्रंथालयामध्ये गेली, वेगवेगळी पुस्तकं आणली आणि तिच्या ग्राहकापैकी एक सायन्सचा शिक्षक होता किंवा प्राध्यापक होता. त्याला विचारलं, बाबा या पुस्तकामध्ये भिंती स्वच्छ करण्याचं कोणतं औषध असतं, काही तुला मिळतं का? पहा आणि मला सांगा. असं करत करत या मेरीची 3 वर्ष गेली. 3 वर्षाच्या नंतर मेरीला भिंत स्वच्छ करण्याच्या औषधाचा शोध लागला आणि बघता बघता ही मेरी, पहिल्या वर्षी या मेरीचा व्यवसाय $50,000 झाला. दुसऱ्या वर्षी $10,00,000 झाला आणि पुढं एक दिवस या मेरीचा हा जो प्रोजेक्ट आहे, एकानं विकत घेण्याची मेरीकडे इच्छा व्यक्त केली, परंतु मेरीनं स्पष्टपणे सांगितलं, काही केल्या हा प्रोजेक्ट मी तुम्हाला विकू शकत नाही. आणि लोकांच्या घरी फरशा साफ करणारी विधवा ही मेरी स्त्री या व्यवसायामध्ये पुढे तिनं काय केली? वेगवेगळ्या प्रकारची माणसं लेबर म्हणून, कामगार म्हणून ठेवली, कामाला ठेवली. अनेक लोकांचा उदरनिर्वाह ही मेरी भागू लागली. यामुळं संधी जी मिळते,
या संधीचं माणसानं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. त्यानंतर लेखकांनी पुढं सांगितलेलं आहे, जीवनामध्ये वेळ, या वेळेला खूप महत्व आहे. टाइम इज मनी असं पूर्वी म्हटलं जायचं, परंतु टाइम इज मोर दॅन मनी असं सुद्धा म्हटलं तर काही वावगं होऊ शकत नाही. आणि यासाठी वेळेला प्रत्येक पदोपदी वेळेला खूप महत्व आहे. आयुष्यात शर्यत जिंकणारे जे व्यक्ती असतात, वेळेचं पदोपदी भान ठेवतात आणि वेळेचं पदोपदी भान ठेवून काय करतात, जीवनामध्ये यशस्वी होतात. तोंडातून निघालेला शब्द, धनुष्यातून निघालेला बाण, त्याचप्रमाणे गेलेला वेळ आणि समुद्राच्या लाटा पुन्हा कधी परत येत नाहीत. यासाठी जीवनामध्ये वेळेला खूप महत्व आहे. जीवनामध्ये वेळ जर एकदा निघून गेला तर तो वेळ पुन्हा मिळेल का नाही सांगता येत नाही. यामुळं विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. विद्यार्थी असताना जे विद्यार्थी वेळेचा सदुपयोग करतात तेच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होत असतात. आणि यामुळं वेळेचा विद्यार्थ्यांनी काय केला पाहिजे, सदुपयोग केला पाहिजे आणि जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे. वेळ किती महत्वाचा असतो यासाठी लेखक एका सेकंदाचं काय महत्व असतं हे अपघातातून बचावलेल्या किंवा वाचलेल्या व्यक्तीला विचारा असं सांगतात. त्याचप्रमाणे एका मिनिटाचं काय महत्व असतं हे गाडी चुकलेल्या एखाद्या ग्रस्ताला विचारा. त्याचप्रमाणे एका दिवसाचं काय मोल असतं हे विदेशातून एखाद्याचं मूल येत असताना काय महत्व असतं ते त्याला विचारा. त्यानंतर एका महिन्याचं काय महत्व असतं हे बाळाला जन्म देणाऱ्या आईला विचारा असे लेखक म्हणतात. आणि एका वर्षाचं काय मोल असतं हे परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला विचारा असं लेखक म्हणतात. यासाठी जीवनामध्ये वेळेला खूप महत्व आहे. पुढं लेखकांनी आणखी एका महत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख केलेला आहे. कारण जीवनामध्ये प्रेरणेला आणि विशेषतः स्वयं प्रेरणा याला खूप महत्व आहे. कारण प्रत्येक माणसाला प्रेरणा म्हणजे एक शक्ती आहे. आणि कारण माणसाला दोन मन असतात, एक पॉझिटिव्ह मन आणि एक निगेटिव्ह मन. आणि जो माणूस पॉझिटिव्ह मनाच्या बरोबर जातो, पॉझिटिव्ह मनाकडनं प्रेरणा घेतो, तो माणूस जीवनामध्ये यशस्वी होतात. यासाठी प्रत्येक व्यक्तीनं काय केलं पाहिजे, त्याच्याकडे जे पॉझिटिव्ह मन आहे या पॉझिटिव्ह मनाचं ऐकलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी माणसाला ही दोन्ही मन सूचना देतात, परंतु आपण किंवा विद्यार्थी काय करतो, पॉझिटिव्ह मनाकडे लक्ष देण्याऐवजी, त्याच्या सूचनेकडे लक्ष देण्याच्या ऐवजी निगेटिव्ह मन जे आपल्याला सांगतं त्याच आपण ऐकतो. त्यामुळं विद्यार्थी किंवा कोणताही ग्रस्त जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्या मनाकडून आपण स्वतः स्वयंप्रेरणा घेतली पाहिजे आणि स्वयंप्रेरणा घेऊन जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे. कारण बाग असते, या बागेचं सौंदर्य कशावर अवलंबून आहे, त्या बागेमध्ये कोणकोणती वृक्ष आहेत, कोणकोणती फुलाची झाड आहेत त्याच्यावर त्याचं सौंदर्य अवलंबून आहे. आता बागेमध्ये कमळाचं फुल आहे, गुलाबाचं फुल आहे, जास्वंदीचं फुल आहे, अशी वेगवेगळी फुलाची झाडं जर असतील बागेला शोभा येते. आणि त्या बागेमध्ये जर गवत वाढलं तर त्याला कोण बाग म्हणेल का, कुणी बाग म्हणणार नाही. यासाठी प्रेरणा आपण घेतली पाहिजे आणि प्रेरणा जर आपण घेतलो तर जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि अमेरिकेच्या संसदेमध्ये
लिंकनचं चित्र लावलेलं आहे. अब्राहम लिंकनच्या नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट झालेले होते. आणि एक वेळेस या रुझवेल्टला विचारलं, रुझवेल्ट साहेब, तुम्ही या राष्ट्राचा गाडा हाकत असताना तुम्हाला जर अडीअडचणी निर्माण झाल्या, काही संकट निर्माण झाली, तर तुम्ही याच्यातून मार्ग कसं काढता? त्यावेळेस रुझवेल्टनं या प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला सांगितलं, मला जर अशा अडीअडचणी आल्या तर मी काय करतो, आमच्या ऑफिसमध्ये जो अब्राहम लिंकनचा फोटो आहे त्याच्याकडे पाहतो आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला काय होतं, अडीअडचणीवर काहीतरी उत्तर मिळतं. आणि यासाठी माणसानं काय केलं पाहिजे, योग्य दृष्टीनं. कारण रुझवेल्टनं त्या ग्रस्ताला जे उत्तर दिलेलं होतं ते खूप महत्वाचं होतं. त्या दृष्टीनं माणसानं विचार केला पाहिजे. आता जीवनामध्ये आणि विद्यार्थ्यांना जीवनामध्ये विचारशक्तीलाही खूप महत्व आहे, बुद्धी किंवा विचारशक्ती. कारण माणसाला इतर प्राण्यामध्ये नसलेली विचार करण्याची शक्ती कुणाला दिलेली आहे? माणसाला दिलेली आहे. आणि माणसानं या विचारशक्तीच्या जोरावर किंवा बळावर टीव्ही, टेलिफोन, मोबाईल, रेडिओ, आगगाडी, बस, विमान अशा वेगवेगळ्या प्रकारचे शोध माणसानं आपल्या विचारशक्तीवर लावलेले आहेत. जो माणूस या आपल्या मेंदूचा योग्य वापर करतो त्या माणसाची जीवनामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. यासाठी माणसानं योग्य विचार केला पाहिजे. आता विचारशक्ती प्रबळ आहे, परंतु ही विचारशक्ती, प्रबळ असलेली विचारशक्ती आपल्याला कायम टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपल्यामध्ये जिद्द किंवा चिकाटी असली पाहिजे. कारण जिद्द किंवा चिकाटी ही जी आहे ती कोणत्याही यशापर्यंत नेण्यासाठी कारणीभूत ठरत असते. जिद्द आणि चिकाटीनं आपण इप्सित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. यासाठी प्रत्येकाकडे जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे. एडिसन हा महान शास्त्रज्ञ जो आहे, हा महान शास्त्रज्ञ फक्त 3 महिने शाळेत गेला. आणि एडिसन शाळेमध्ये गेला तेव्हा त्याच्या शिक्षकांनी काय केलं, एडिसनच्या आईला बोलून सांगितलं, तुमचा मुलगा शिकू शकणार नाही, त्याला आम्ही शाळेत ठेवू शकणार नाही आणि यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला उद्यापासून शाळेत पाठवू नका. परंतु एडिसनच्या मनामध्ये जिद्द आणि चिकाटी खूप बळकट होती. आणि एडिसन लहान असतानाच प्रत्येक गोष्टीला सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह दृष्टीनं पाहत होता, निश्चयानं पाहत होता. आणि निश्चयानं पाहिल्यामुळं तो जीवनामध्ये यशस्वी होत होता. एडिसनची जी इच्छा होती, इच्छा कशी होती, खूप तीव्र इच्छा होती. एडिसनला समजलं लहान असतानाच बदक काय करतात, अंडे देतात आणि त्यानंतर ते काय करतात, त्या अंड्याला उभवतात आणि त्यानंतर त्या पिल्लाचा काय होतो, जन्म होतो. हे एडिसनला जेव्हा समजलं तेव्हा एडिसननं काय केलं, रात्रभर बदक जिथं अंड्याला उभवत होता, कारण एडिसनची तीव्र इच्छा होती बदक या पिल्ल्याला कसं उभवतो आणि पिल्ली कसे जन्म घेतात हे जाणण्यासाठी एडिसन जवळपास 10 तास थंडीत होता. कारण माणसाच्या मनामध्ये जर जिद्द असेल, चिकाटी असेल, कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. आणि यासाठी या एडिसनचं थोडंसं उदाहरण आपण पुढे जाऊ. एडिसन एक वेळेस पोस्टामध्ये गेला आणि एडिसन पोस्टामध्ये गेल्यानंतर, कारण एडिसनला पोस्टामध्ये जाऊन काय करायची होती, तार करायची होती.
पोस्टामध्ये एडिसन गेल्याबरोबर काय झालं, पोस्टामध्ये तार करायची जी मशीन आहे ही मशीन बंद पडली आणि ही मशीन बंद पडल्यानंतर बऱ्याच लोकांची रांग होती. तेवढ्यामध्ये एडिसननं सांगितलं, मला ही मशीन दुरुस्त करण्याची संधी देता का? एडिसनची दाढी वाढलेली होती, कपडे मळकट होते. पोस्टातल्या ग्रस्तानं याच्याकडे पाहिलं, कपडे मळकट आहेत, दाढी विचित्र वाढलेली आहे आणि हा माणूस टेलिग्राम तार करण्याचं मशीन कसं काय दुरुस्त करू शकतो? उपस्थित ग्रस्तापैकी सांगितलं, तुमच्याकडं तार करण्याचं मशीन दुरुस्त करण्यासाठी कोणताही माणूस नाही आणि एडिसन साहेब हे म्हणत आहेत मी मशीन दुरुस्त करतो, तर यांना दुरुस्त करू द्या. एडिसननं काय केलं, 2 तासामध्ये या तार करण्याच्या मशीनचे पार्ट कुठं कुठं आहे ते पाहिलं आणि 2 तासामध्ये एडिसननं तार करण्याची मशीन दुरुस्त केली. पुढं काय झालं, एडिसनला या पोस्टामधील ग्रस्ताला आता या एडिसननं मशीन दुरुस्त केले, भविष्यात जर मशीन अशीच नादुरुस्त झाली तर आम्ही काय करावं, म्हणून एडिसनला पोस्टामध्ये नोकरी देण्यात आली. पुढे एडिसननं जाऊन काय केले, या मशीन मध्ये बरेच फेरबदल केले आणि बरेच फेरबदल करून काय केलं, ही मशीन अद्ययावत केली. आणि विद्यार्थी मित्रांनो किंवा उपस्थित वाचकांनो, जर आपल्यामध्ये महत्वाकांक्षा असेल किंवा जिद्द चिकाटी असेल तर जीवनामध्ये अशक्य असं काही नाही. यामुळं जिद्द आणि चिकाटी याला जीवनामध्ये अत्यंत महत्व आहे. त्यानंतर लेखकांनी सांगितलेलं आहे, कारण प्रत्येक पॉइंट आपण थोडे थोडे पाहूत, आपल्या वेळेमध्ये आपलं वाचकांशी संवाद झाला पाहिजे. त्यानंतर लेखकांनी सांगितलेलं आहे अभ्यासाचं नियोजन. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अभ्यासाला खूप महत्व आहे आणि अभ्यासात, कारण संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. जो विद्यार्थी निश्चयानं अभ्यास करतो तो जीवनामध्ये काय होतो, यशस्वी होतो. आणि जे विद्यार्थी या अभ्यास करत असताना काय करतात, सकारात्मक दृष्टीनं अभ्यास करतात, ते जीवनामध्ये यशस्वी होतात. कारण जीवन म्हणजे गुलाब पुष्पांची शेज नाही, हे जो जाणतो तोच जीवनामध्ये यशस्वी होत असतो. कारण विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टच्या यशाचा उत्तुंग शिखर जर गाठायचा असेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्या अडीअडचणी येतात, हालापेष्ट येतात, संकट येतात, त्या संकटावर त्यांनी मात केली पाहिजे. यासाठी लेखकांनी काही बाबी सांगितलेली. अभ्यासाची व्याप्ती सुरुवातीला सांगतात. अभ्यासाची म्हणजे विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, सुरुवातीला वर्षारंभी किंवा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमासाठी कोणकोणते विषय आहेत, सिलेबस कोणत्या प्रकारचा आहे, त्याचप्रमाणे वर्षामध्ये आपल्याला अभ्यास करण्यासाठी किती दिवस मिळणार आहेत, या सर्व बाबी बारकाईने पाहून प्रत्येक विषयाला किती तास मिळणार आहेत हे ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी अभ्यासाची व्याप्ती ठरवली पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थी दशेत यशस्वी होण्यासाठी मनाचा कर. विद्यार्थ्यांना काय होतात, काही विषय सोपे जातात, काही विषय अवघड जातात आणि काही विषय सोपे आणि काही विषय अवघड जात असताना बरेच विद्यार्थी काय करतात, जो विषय अवघड आहे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं विद्यार्थी काय करतात, यशापासून दूर राहतात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, जो विषय अवघड वाटतो तो विषय आपल्या शिक्षकाकडून समजून घेतला पाहिजे. त्यातील अडीअडचणी, गणित असे त्याच्यातले सूत्र, फिजिक्स केमिस्ट्री याच्यामध्ये असलेले सूत्र शिक्षकाकडून समजून घेतले पाहिजेत आणि जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे. त्यानंतर लेखक सांगतात अभ्यासासाठी योग्य वेळ, स्थळ. अभ्यासासाठी योग्य वेळ विद्यार्थ्यांनी निवडली पाहिजे. लेखक या ठिकाणी सांगतात अभ्यासासाठी योग्य वेळ कोणती, पहाटेची आणि सकाळची वेळ ही
अभ्यासासाठी कशी असते, योग्य वेळ असते. यासाठी विद्यार्थ्यांनी पहाटेची आणि सकाळची वेळ अभ्यासासाठी निवडली पाहिजे. कारण पहाटे हीच वेळ लेखक का सांगतात, कारण पहाटेच्या वेळी मेंदू ताजा तवाना असतो आणि मेंदू ताजा तवाना असल्यामुळं काय होतं, वाचलेलं लक्षात राहतं आणि विद्यार्थी काय करू शकतो, आपल्या वाचलेल्या बाबी लक्षात ठेवू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी पहाटेची वेळ अभ्यासासाठी निवडली पाहिजे. पहाटेच्या वेळी काय होतं, विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रुची लागते, तीच वेळ विद्यार्थ्यांना निवडली पाहिजे. त्यानंतर लेखक सांगतात अभ्यासाचे स्थळ. अभ्यासाचे स्थळ सांगत असताना लेखक या ठिकाणी सांगतात अभ्यासाचं जे स्थळ आहे विद्यार्थ्याचं, आता त्याच्या परिस्थितीनुसार त्याची अभ्यास करण्याची जी रूम आहे कशी असो, परंतु ती रूम विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, पूर्व बाजूला किंवा पूर्व दिशेला त्याचं मुख होईल असा टेबल ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे अभ्यासाच्या रूम मध्ये एखादं नैसर्गिक चित्र असलं पाहिजे आणि नैसर्गिक चित्र असेल तर काय होतं, विद्यार्थ्यांना त्याच्याकडे पाहिल्यानंतर थोडंसं प्रेरणा मिळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अभ्यासाच्या खोलीमध्ये गणित, फिजिक्स, केमिस्ट्री या विषयातले वेगवेगळे सूत्र विद्यार्थ्यांना काय केले पाहिजे, बनवून लावले पाहिजेत आणि त्यावेळेस विद्यार्थी काय होतो, यशस्वी होण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन लेखकांनी काय सांगितलेलं आहे, एकाग्रता. जीवनामध्ये एकाग्रतेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. कारण कठोर परिश्रमाशिवाय यश प्राप्ती होत नाही. यासाठी प्रत्येकानं कठोर परिश्रम केलं पाहिजे. कारण निसर्ग पक्ष्यांना अन्न देतो, परंतु पक्ष्याच्या घरट्यामध्ये कधीही अन्न पाठवत नाही. हे अन्न पक्षाला काय केलं पाहिजे, स्वतः शोधलं पाहिजे. आपलं अन्न आपण स्वतः शोधलं पाहिजे आणि यासाठी जीवनामध्ये एकाग्रतेला खूप महत्व आहे. एकाग्रता म्हणजे काय, माणसानं आपली बौद्धिक आणि मानसिक शक्ती एकंदर म्हणजे एकाग्र करणं, आपलं लक्ष कुठेही विचलित न होऊ देणं, याला काय म्हणायचं, एकाग्रता असं म्हणायचं. आणि एकाग्रतेने केलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास कायमस्वरूपी स्मरणात राहत असतो आणि यासाठी एकाग्रता विद्यार्थ्यांनी काय केली पाहिजे, वाढवली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवत असतानाच काय केलं पाहिजे, स्वयंप्रेरित अभ्यासाचं तंत्र सुद्धा काय केलं पाहिजे, विकसित केलं पाहिजे. आणि स्वयंप्रेरित अभ्यासाच्या तंत्रामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावतो, आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थ्यानं जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत विद्यार्थी निश्चित पोहोचू शकतो. आणि यामुळे खूप महत्व आहे. लेखक शेवटी सांगतात, कारण शेवटचं विद्यार्थ्याचं जे यश आहे परीक्षेमध्ये, आणि यासाठी परीक्षेविषयी आपण थोडक्यात पाहू. कारण विद्यार्थ्यानं परीक्षेच्या पूर्वी आणि परीक्षेला जात असताना कसं सामोरे गेलं पाहिजे. कारण परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे, वेगवेगळ्या नोट्स काढलेल्या आहेत, प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. तर या विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे, तर परीक्षेच्या पहिल्या रात्री व्यवस्थितपणे झोप घेतली पाहिजे. परीक्षेच्या दिवशी त्यानं जेवण केलं पाहिजे. त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर काही विद्यार्थी गोंधळून जातात. तर विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश गोंधळून जाऊ, आपण सर्व वाचलेलं आहे, आपण सर्व अभ्यास केलेला आहे, आपल्याला सर्व येणार आहे, या मानसिकतेतून विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे सुरुवातीला त्याला जे प्रश्न येतात ते प्रश्न विद्यार्थ्यानं सोडवले पाहिजेत आणि त्यानंतर जे प्रश्न येत नाहीत ते प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि असेच विद्यार्थी काय होतात जीवनामध्ये आणि जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतात, पर्यंत जाऊ शकतात.
आणि यामुळं या ठिकाणी लेखकांच्या या विचाराशी सुसंगत अशी एक कविता किंवा एक काव्य आपण सादर करू आणि लेखकांचं मी यशस्वी होणारच हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे आमूलाग्र बदल घडेल हे पुस्तक आहे. या पुस्तकावर वाचक संवाद जो चालू आहे तो आपला त्याला आपण पूर्णविराम देऊ. तर लेखक म्हणतात संकटाला कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कुणी नावं ठेवली तरी थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम रेटायचं असतं. अपयशानं कधी खचायचं नसतं, लोकनिंदेला घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप काही करण्याजोगं असतं, आपलं फक्त तिकडं लक्ष नसतं. बुद्धीच्या कॅमेऱ्यात अभ्यासाचा रोल टाकायचा असतो, प्रयत्नाचं बटन दाबायचं असतं. यशाचं छायाचित्र उमटलेलं दिसतं, जीवनात खूप काही करायचं असतं, तिकडे मात्र आपलं लक्ष नसतं, तिकडं मात्र आपलं लक्ष नसतं. एवढे बोलून मी माझे या आजच्या 227व्या वाचक संवादानिमित्त माझा संवाद थांबवतो. संयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा 200 अतिशय सुंदर अशा या मी यशस्वी होणारच प्रभाकर भोरे लिखित या साहित्यिक कृतीवर प्राध्यापक मारुतीराव जाधव सरांनी अतिशय सुंदर असा संवाद साधलेला आहे. आणि खरोखरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही उद्योग असेल, आपला विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम केल्याशिवाय माणूस कुठल्याही मोठ्या पदावर जात नाही, हे या पुस्तकातून सरांनी सादर केलेलं आहे. म्हणतात ना, कष्टविना फळ नाही, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, या उक्तीप्रमाणे सरांनी सांगितलेलं आहे. आणि हा वाचक संवाद अतिशय सुंदर असं या ठिकाणी सरांनी सादर केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आजच्या या त्यांच्या सोयती पत्नी या ठिकाणी लाभलेल्या आहेत. तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुढील सूत्रे मी आनंद सरांकडे सादर करतोय. धन्यवाद सर. हा वाचक संवाद 227वा होता आणि या 227व्या वाचक संवादाच्या काळामध्ये आज साऱ्या जगावर अत्यंत भयंकर असं एक संकट घोंगावत आहे, कोरोनाचं. या संकटातनं आपण कसं जगावं, कसं पुढे जावं, याच्यातनं कसा मार्ग काढावा, लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. हे कमी होतं की काय म्हणून आपल्या मराठवाड्यावर, महाराष्ट्रामध्ये कालच जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अनेकांना आपल्या हातातला घास टाकून तो वाहत असलेला पाहावा लागला. हे अत्यंत बिकट परिस्थिती, अशी संकट जेव्हा माणसाला येतात त्यावेळेला माणूस
एकदम वेगळ्या विचाराकडे वळतोय. पण मला वाटतं हा योगायोग असो की नसो, पण अशा या संकटाच्या काळात माणसानं जगण्यासाठी माणसाला ज्या महत्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच गोष्टी आज या साहित्य कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी सरांनी मांडलेल्या आहेत. अत्यंत सुंदर अशी मांडणी सरांची होती. मी यशस्वी होणारच. संकट हे दोनच काय, हजार संकट येऊ द्या हो. जो संकटाला घाबरत नाही तो खरा वाघ. जो संकटावर मात करतो तो खरा वाघ. आणि माणसाला वाघ बनून जगायचं असेल तर संकटाची पर्वा करायला नको आहे. मग पर्वा करायची नाही, मग संकटाला घाबरायचं नाही, मग करायचं काय? काय करायचं ते आज या ठिकाणी प्राध्यापक मारुती जाधव सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आपल्या समोर प्रभाकर भोरे लिखित मी यशस्वी होणारच या साहित्य कृतीचं विश्लेषण केलेलं आहे. फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम असल्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. आदरणीय मुरलीधर जाधव सरांनी यशस्वी होण्यासाठी लागणारे 7 महत्वाचे गुण कोणते ते कॉमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत. आदरणीय शिवाजी केंद्रे सरांनी तर वक्त्यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे की हा संवाद आजच्या या घडीला, आजच्या या प्रसंगाला अत्यंत योग्य आहे. लोकांना हिंमत देणारा, लोकांना धीर देणारा, जगण्याचा मार्ग दाखवणारा हा संवाद आज या ठिकाणी जाधव सरांनी साधलेला आहे. महत्वाचं या वाचक संवादाला फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध साहित्यिक प्रभाकर साळेगावकर असतील, आमचे परममित्र प्राध्यापक प्रदीप पाटील सांगलीहून आहेत, अमृत दिगंबर तेलंग यासारखी अनेक मोठी माणसं, आमचे पत्रकार मित्र उद्धव दुवे, अशी अनेक मोठमोठी माणसं, आमच्या भगिनी शांताताई गिरवणे यांनी देखील, मी आतापर्यंत पाहतोय प्रत्येक कार्यक्रमाला ते लाईव्ह आहेत, पण आज या कार्यक्रमाला पहिल्यांदा त्यांनी 4 वेळेला कॉमेंट्स दिलेले आहेत. आणि त्यांच्या प्रत्येक कॉमेंट्स ह्या आपली शाबासकीनं पाठ थोपटण्यासारख्याच आहेत. या ठिकाणी आलेल्या या सगळ्या कॉमेंट्सच्या वरून मला असं वाटतं की आमचा वाचक संवाद अत्यंत योग्य दिशेनं चाललेला आहे आणि योग्य पद्धतीनं चाललेला आहे. आणि या वाचक संवादाला फेसबुकच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्षात आता आपल्याला हा कार्यक्रम घेता येत नाहीये, आता थोडी थोडी ढील मिळायला लागलेली आहे. आमचा प्रयत्न आहे प्रत्यक्षात कार्यक्रम घ्यायचा, परंतु आता मात्र आमची पंचायत अशी आहे, आम्ही कार्यक्रम प्रत्यक्षात जरी घेतला तरी हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह ठेवावाच लागणार आहे. कारण बाहेर गावी असणाऱ्या अनेकांना हा कार्यक्रम भावलेला आहे, हा संवाद ऐकावासा वाटतोय. बऱ्याच वेळेला मला फोन येतात की उद्या कोण वक्ते आहे, विषय कोणता आहे, साहित्य कृती कुणाची आहे, असं विचारणारे अनेक फोन येतात. असो, या ठिकाणी अनेकांनी या संवादाला अत्यंत उत्कृष्ट असे शेरे या ठिकाणी दिलेले आहेत. रमेश महाजन असोत, प्रदीप कुलकर्णी असतील, सगळ्यांनीच, माझे मित्र पोपट यमगर विदर्भातून आहेत, तेही लाईव्ह आहेत. धन्यवाद सर, आपण प्रत्येक कार्यक्रम लाईव्ह पाहताय, ऐकताय, मलाही आनंद वाटतोय. आणि हा आनंद द्विगुणित करण्याचं काम आज जाधव सरांनी केलेलं आहे, कारण योग्य पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल आमच्या या वाचक संवादाच्या वतीनं सरांचा सन्मान करणं हे आमची भूमिका आहे. तेव्हा मी आदरणीय कुलकर्णी सरांना, प्रताप कुलकर्णी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सरांचा सन्मान करायचा आहे. द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड ही साहित्य कृती आदरणीय कल्पना परांजपे यांनी लिहिलेली आहे. ती साहित्य कृती देऊन सरांचा सन्मान आणि सन्मान चिन्ह देऊन पुढे
धन्यवाद सर. यानंतर प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्षांची आवश्यकता असते आणि ही आवश्यकता आम्ही या कोरोनाचा फायदा घेऊन ज्यांना कधीच कुठल्या व्यासपीठावर बसायला मिळालं नाही किंवा मी स्टेजवर असेल तर मला माझी बायको स्टेजवर येऊ नये किंवा माझ्यापेक्षा मोठ्या पदावरती राहू नये असं वाटतं. सर्वसाधारण प्रत्येकाची भूमिका कदाचित अशी असावी नसावी, परंतु असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. पण आज सुदैवानं आमच्या भगिनी आदरणीय सरोजाताई जाधव, ज्या प्राध्यापक मारुती जाधव सरांच्या सुविद्य पत्नी आहेत, त्या ज्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभल्या, तर त्यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी साहित्य कृती देऊन सन्मान करतोय. तर मी आदरणीय प्राध्यापक जाधव सरांनाच विनंती करतोय की आपल्याच हस्ते आपण ताईंना, कारण घरातल्या घरात भेट द्यायचं सोनं चांदीच, पण पुस्तकांची भेट आपण द्यायला पाहिजे, हे विचाराचं धन आहे. ताईंना ते देऊन त्यांनी अध्यक्षस्थान भूषवल्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. एक मिनिट सर. यानंतर या कार्यक्रमाला आदरणीय प्रतापजी कुलकर्णी साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभली. बऱ्याच वेळेला आमची इच्छा असते की सर आमच्या कार्यक्रमात यावं, त्यांनी कार्यक्रम पाहावा, ऐकावा आणि आम्हाला काही सूचना कराव्या. आज ते या कार्यक्रमाला आम्हाला लाभले, म्हणून त्यांचाही सन्मान मनाला भावलेली माणसं प्रल्हाद मुक्ताबाई रघुनाथ जाधव यांनी लिहिलेलं ही साहित्य कृती देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यावर मी प्राध्यापक राजपाल पाटील सरांना विनंती करतोय की आपण कुलकर्णी सरांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देऊन या उपस्थितीबद्दल त्यांचा सन्मान करावा. साक्षी धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलेले आहेत आमच्या भगिनी सरोजाताई. त्यांना मी विनंती करतोय, बऱ्याच वेळेला महिलांची पंचायत असती, महिलांमध्ये किती बोलता येतं, पुरुषामध्ये गेले की थोडं अडखळ्यासारखं होतं. त्यातल्या त्यात आपले पतिराज बरोबर असताना पुरुषामध्ये बोलायचं, मग त्यावेळेला तर काही विचारायचंच नाही. गृहिणींची ही खूप मोठी अडचण असते, पण ही अडचण योग्य नाहीये. या अडचणीतून प्रत्येकानं बोलायला शिकलं पाहिजे, याच्यासाठी आमची ही धडपड आहे. आणि म्हणून मी आदरणीय सरोजाताईंना विनंती करतोय की आपण आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष मनोगत, अध्यक्षीय समारोप या ठिकाणी करायचा आहे. हा कार्यक्रम कसा वाटला, सरांनी कसं बोललं आणि तुम्हाला काय वाटलं, एवढंच बोलायचं आहे. बहुत जास्त काही बोल जरा. मी यशस्वी होणारच. प्राध्यापक भोरे, प्रभाकर भोरे लिखित मी यशस्वी होणारच या पुस्तकाचे साध्या आणि सोप्या पद्धतीने व्यवस्थित मांडणी करून सरांनी आम्हाला, प्राध्यापक जाधव सरांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. ओके, धन्यवाद ताई. यानंतर या कार्यक्रमाचं आभार मानण्याची विनंती मी कुमारी साक्षी मारुती जाधव हिला करतोय. तिने यावं आणि या कार्यक्रमाचा आभार मानावा. कुमारी साक्षी मारुती जाधव. अध्यक्ष भूषवल्याबद्दल विचार मांडल्याबद्दल यासाठी आणि उपस्थित सर्वांचे सगळ्यांनी ऐकलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरोजा मारुती जाधव यांनी अध्यक्षपद चालवलं, यासाठी धन्यवाद. प्राध्यापक मारुतीराव जाधव माझे वडील, त्यांनी संवादन खूप चांगल्या प्रकारे केलं. मी यशस्वी होणार या साहित्यावर, त्यासाठी या सर्वांचे आभार. धन्यवाद.
वा, फुलारी देविदास फुलारी सर देखील लाईव्ह आहेत, तेही कार्यक्रम ऐकायला लागले. धन्यवाद सर, आपण सर्वांनी हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपामध्ये ऐकायला अशाच पद्धतीने आपण ऐकत चालावं. धन्यवाद. युट्यूब